Yesterday we have seen one-dimensional packing and two-dimensional packing. There is only one way for one-dimension packing, but for two-dimensional packing there are two types. First is square close packing called as SCP, and another way is hexagonal close packing. Today we are going to discuss hexagonal close packing, shortly called as HCP in two dimension. काल आपण बघितलं सॉलिडमध्ये पार्टिकलची रचना आपण तिन्ही डायमेन्शनमध्ये शिकणार आहोत. जर पार्टिकल एका ओळीत मांडलेले असतील, एका सलग ओळीत मांडलेले असतील, फक्त एकच ओळ असेल तर ती वन डायमेन्शन. जर समजा पार्टिकल दोन्ही दिशेत मांडलेले असतील, म्हणजे समजा आपण एक रूमचं उदाहरण घेऊया, रूममध्ये फरशीवर आपण चेंडूच्या अनेक रांगा तयार केल्या तर ती झाली टू डायमेन्शनल पॅकिंग, आणि अख्खी रूम जर चेंडूने भरली तर ती झाली थ्री डायमेन्शनल पॅकिंग. म्हणजेच जर आपण फक्त चेंडूची एक ओळ मांडली तर वन डायमेन्शनल पॅकिंग, फरशीवर पूर्णपणे रूम भरून जर चेंडू मांडले तर ती टू डायमेन्शनल पॅकिंग, आणि अख्खी रूम भरली तर थ्री डायमेन्शनल पॅकिंग. आपण टू डायमेन्शनल पॅकिंगमधला दुसरा प्रकार शिकत आहोत, तो म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. क्लोज पॅक्ड वन डायमेन्शनल रो शोज दॅट देअर आर डिप्रेशन्स बिटवीन द नेबरिंग स्फेअर्स. जर आपण वन डायमेन्शनल पॅकिंगमधले जर स्फेअर्स बघितले तर तिथं डिप्रेशन्स असतात. डिप्रेशन्स म्हणजे हा भाग, दोन चेंडूच्या मध्ये ही जे आकार तयार झाला आहे त्याला डिप्रेशन म्हणतात. म्हणजेच वन डायमेन्शनल पॅकिंगमध्ये काय तयार होतात, डिप्रेशन्स तयार होतात. इफ द सेकंड रो इज अरेंज्ड इन सच ए वे दॅट इट्स स्फेअर्स फिट इन द डिप्रेशन्स ऑफ द फर्स्ट रो, ए स्टॅगर्ड अरेंजमेंट रिझल्ट्स. आपण बघितलं स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये आपण दुसरा रो मांडताना बरोबर ह्या चेंडूखाली चेंडू येईल याची खबरदारी घेतली. त्यामुळे जसा पहिला रो होता तसाच दुसरा रो होता, म्हणून आपण त्या टाईपला ए टाईप पॅकिंग म्हटलं होतं. पण आता हेक्सागोनल क्लोज पॅकिंगसाठी काय करायचं आहे, आपल्याला दुसरा लेअर ठेवताना, सेकंड रो चेंडूचा ठेवताना पहिला रांग जो आहे, पहिल्या रोचा जो डिप्रेशन आहे तिथं आपल्याला चेंडू ठेवायचे. म्हणजे डिप्रेशन्समध्ये दुसऱ्या रोचे स्फेअर्स ठेवायचे. मग दुसऱ्या रोचे जे डिप्रेशन्स होतील त्याच्यामध्ये तिसऱ्या रोचे स्फेअर्स ठेवायचे. म्हणजे स्फेअर ठेवताना आपल्याला चेंडू खाली चेंडू म्हणजे स्फेअर खाली स्फेअर येणार नाही असं नाही ठेवायचं, आपल्याला ठेवायचे दुसऱ्या रोचे स्फेअर्स डिप्रेशन्समध्ये. त्यामुळं काय होईल, समजा हा रो असा मांडला, आता दुसरा रो मांडताना कसा मांडला आहे बघा, बरोबर त्याच्या डिप्रेशनमध्ये ठेवलेला आहे. त्यामुळं दुसरा रो, तिसरा रो, चौथा रो, म्हणजे डिप्रेशनमध्ये ठेवत गेल्यामुळं एक वेगळी पॅकिंग तयार झाली. त्या पॅकिंगचं नाव आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. इफ द फर्स्ट रो इज कॉल्ड ॲज ए टाईप रो, समजा आपण ह्या टाईपच्या रोला नाव दिलं ए, आता हा दुसरा रो त्याच्यापेक्षा डिफरंट आहे आणि म्हणून तो रो असेल बी. सेकंड बीइंग डिफरंट इज कॉल्ड ॲज बी टाईप, म्हणजे हा रो जर ए टाईपचा असेल तर हा त्याच्यापेक्षा वेगळा आहे म्हणून त्याचं नाव बी झालं. Placing the third row in staggered manner in contact with second row gives rise to an arrangement in which the spheres in the third row are aligned with the spheres in the first row. आता या पद्धतीने जर आपण तिसरा रो मांडला तर तो तिसरा रो सेम टू सेम ए या रो सारखा दिसतो. आपण बघूया पहिला रो आणि तिसऱ्या रोकडं कंपॅरिझन करा, बरोबर चेंडू एकाखाली एक येत आहेत, स्फेअर्स एकाखाली एक येत आहेत, म्हणजे पहिला रो सारखाच तिसरा रो आला आणि चौथा रो अगदी सेम टू सेम दुसऱ्या लेअर सारखा आला. म्हणून पहिला लेअर जर ए असेल तर दुसरा लेअर त्याच्यापेक्षा वेगळा आहे म्हणून बी, पण तिसरा लेअर परत पहिल्यासारखा आला म्हणून ए, चौथा लेअर दुसऱ्यासारखा म्हणून बी, आणि म्हणून ह्या टाईपच्या पॅकिंगला म्हणतात ए बी टाईप पॅकिंग. Hence, the third row is A type. Similarly, spheres in the fourth row will be aligned with the spheres in the second row. Hence, fourth row would be B. म्हणजे चौथा रो B सारखा असेल, A B. The resulting two-dimensional arrangement is called as AB type packing. In this arrangement, each sphere touches 6 closest neighbors. Thus, the two-dimensional coordination number in this packing is 6.
आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये बघितलं होतं, एका चेंडूच्या संपर्कात, एका स्क्वेअरच्या संपर्कात 4 चेंडू तयार होत होते आणि स्क्वेअर तयार होत होता म्हणून त्याचं नाव होतं स्क्वेअर क्लोज पॅकिंग. इथं मात्र एका स्फेअरच्या संपर्कात 6 स्फेअर्स आले, म्हणजे प्रत्येक स्फेअरला टच करणारे 6 स्फेअर्स आहेत आणि म्हणून ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 6. म्हणजे SCP मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 4 होता, तर HCP मध्ये कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. A regular hexagon is obtained by joining the centers of these 6 closest spheres. जर आपण एका स्फेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या ह्या 6 स्फेअरचे सेंटर जोडले तर एक रेग्युलर हेक्झागॉन म्हणजे षटकोन तयार होतो, सुसम षटकोन, सगळ्या बाजू समान असणारा षटकोन तयार होतो, हेक्झागॉन तयार होतो आणि म्हणून ह्या पॅकिंगला म्हणतात हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. आपण 2 डायमेन्शनलमध्ये पॅकिंग शिकतो आहोत म्हणून ही आहे हेक्झागोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. हेक्झागोनल क्लोज पॅकिंगला शॉर्टमध्ये म्हणतात HCP. ती AB टाईपची असते. Hence, this type of 2-dimensional close packing is called as hexagonal close packing in 2 dimensions. Compared to the square close packing in 2 dimensions, the coordination number in hexagonal close packing in 2 dimensions is higher. आपण बघितलं होतं SCP मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 4 होता आणि HCP मध्ये हेक्झागोनल क्लोज पॅकिंग मध्ये तो 6 आहे, म्हणजेच तो स्क्वेअर क्लोज पॅकिंग पेक्षा जास्त आहे, म्हणजेच इथं स्फेअर्स जास्त दाटीवाटीनं बसलेले आढळतात आणि म्हणून ह्याचा हार्डनेस जास्त असतो. Moreover, the free space in this arrangement is less than the square packing. आणि जास्त स्फेअर्स बसलेले असल्यामुळं इथं अतिशय कमी जागा अवेलेबल असते, फ्री स्पेस अतिशय कमी असते स्क्वेअर क्लोज पॅकिंगपेक्षा, मेकिंग इट मोर एफिशियंट पॅकिंग दॅन स्क्वेअर पॅकिंग. म्हणजे जर आपण एका रूममध्ये जर एकाखाली एक रो जर मांडले तर चेंडू जास्त बसणार नाहीत, पण जर ते आपण दुसऱ्या लेअरचा दुसऱ्या रोचा जर चेंडू डिप्रेशनमध्ये मांडला तर त्या रूममध्ये चेंडू जास्त बसतील, स्फेअर्स जास्त बसतील. म्हणजेच हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये जास्त स्फेअर्स सामावले जातात, म्हणजेच पार्टिकल जास्त असतात आणि म्हणून हेक्झागोनल क्लोज पॅकिंग ही मोर एफिशियंट आहे असं मानलं जातं, कारण त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 6. From figure 1.3c it is evident that free spaces are triangular in shape. बघा, 2 चेंडूच्या मध्ये जी जागा राहिली रिकामी ती त्रिकोणी आकाराची दिसते. बघा, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, अशा जागांना व्हॉइड्स असं म्हटलं जातं. एम्प्टी स्पेस, फ्री स्पेस इज कॉल्ड ॲज व्हॉइड्स आणि ते व्हॉइड त्रिकोणी आकाराचे आहेत आणि म्हणून ट्रायंग्युलर व्हॉइड्स असं म्हटलं जातं. These triangular voids are of 2 types. Apex of the triangular voids in alternate rows points upwards and downwards. काही ट्रायंग्युलर व्हाईडचा जो अपेक्स आहे तो वरच्या बाजूला आहे आणि ह्या रोच्या ट्रायंग्युलर व्हाईडचा खालच्या बाजूला आहे, म्हणून हे वेगळ्या टाईपचे झाले ज्यांचा अपवर्ड आहे आणि ह्यांचा अपेक्स डाऊनवर्ड आहे. आणि म्हणून इथं ट्रायंग्युलर व्हाईड्स हे 2 प्रकारचे तयार झाले आहेत, ज्यांचा अपेक्स वरच्या दिशेला आहे ह्या रोमध्ये आणि त्याच्याच खालच्या रोमध्ये त्याचा अपेक्स खालच्या बाजूला आहे म्हणून डाऊनवर्ड्स. क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. व्हिडिओमध्ये आपण बघूया हेक्झागोनल क्लोज. पहिला रो मांडला म्हणजे ही झाली 1 डायमेन्शनल पॅकिंग. बघा, 1 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये एक्स दोघांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. हेक्झागोनल क्लोज पॅकिंग हा पहिला रो मांडून झाला. समजा आता दुसरा रो आपण मांडत आहोत. तो कसा मांडलाय बघा, डिप्रेशन्समध्ये. दुसरा रो ठेवला डिप्रेशन्समध्ये. थर्ड रो मांडू लागलेलो आहोत. पहिल्याच्या आपण डिप्रेशनमध्ये, दुसऱ्याच्या डिप्रेशनमध्ये ठेवला. बघा,
हा लेअर आणि हा लेअर सेम आहे, हा लेअर आणि हा लेअर सेम आहे. And the particles of the second row are aligned with that. म्हणजे पहिला आणि तिसरा सेम असतो, दुसरा आणि चौथा सेम असतो. Each particle has बघा आता ह्या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये किती स्फेअर आहे? if the centers of the 6 immediate neighbors of a particle सहा. are joined, 6 आहेत, त्यांचे सेंटर जोडले की हेक्सागोन तयार झाला, म्हणून हेक्सागोनल क्लोज two पॅकिंग. dimensions is called hexagonal close packing. In the hexagonal close packing, there will miss empty spaces. हे ट्रायंग्युलर वाईड्स, The empty spaces left हे are ॲपेक्स triangular and Wide. called voids. हे ॲपेक्स वरच्या बाजूला आहे म्हणजे